विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 मध्ये जातोय आपण आता. मॅथ्स सेकंड टॉपिक नंबर 3 आपण त्याची जस्ट बिगिनिंग मागच्या तासाच्या वेळेला केलेली होती. सर्कल वर्तुळ हे त्या धड्याचं नाव आहे. त्याचा पहिला अभ्यास आता लेक्चर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. पहिला अभ्यास पूर्ण झाला आहे. मॅथ्स सेकंड टॉपिक नंबर 3 सर्कल लेक्चर क्रमांक 2 सेकंड लेक्चरमध्ये आपण आहोत. 3.2 मध्ये जाणार आहोत. 3.1 आपण सर्कलचे जे बेसिक भाग होता त्याच्यावर आधारित आपण कंप्लीट केला होता. बेसिक प्रॉपर्टीज यूज केल्या. आता 3.2 मध्ये असताना टचिंग सर्कल्स फिनॉमिना दिला बघा. टच, जस्ट टच 2 सर्कल्स आणि देर आर 2 टाइप्स. 2 प्रकारे ती 2 वर्तुळे एकमेकाच्या सानिध्यात येतात. 2 बांगड्या एकमेकाला असं बाहेरून धरता येतील, लहान एक मोठी एक अशी आत धरून धरता येईल आणि ते मग टचिंग फिनॉमिना आपल्याला कळण्यास मदत होईल. त्यांनी हा जो पेज नंबर 56-57 वरती त्या सुंदर फिगर्स काढून दिलेत. जरा नीट बघा. सर्कल कसं एकमेकांना बाहेरून टच करतात, आतून टच करतात आणि तेव्हा त्यांच्या त्या रेषेतलं अंतर म्हणजे त्या 2 केंद्रामधलं त्याच्या 2 सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण इझिली कसं ठरवू शकतो. अगदी सोपं आहे. बघा ना, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए पी प्लस पी बी. ह्याला मी कॅपिटल आर घेतलं म्हणजे मोठी त्रिज्या, मोठ्या वर्तुळ त्रिज्या, ह्याला स्मॉल त्रिज्या, छोटी त्रिज्या. ह्या दोन्हीचं ॲडिशन झालं की त्या दोन्हीमधलं डिस्टन्स त्यांच्या 2 सेंटरमधलं अंतर आपल्याला काढता येईल. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू धिस आर प्लस धिस आर. दोन्ही रॅडियसचं बेरीज करायचं. मोठी त्रिज्या अधिक लहान त्रिज्या. जेव्हा ते सर्कल्स एकमेकांना इंटरनल टच करतील तेव्हा त्यांच्या केंद्रामधलं अंतर किती होणार बघा. ही त्रिज्या आणि ही त्रिज्या ह्याचं काय करावं लागेल, बेरीज करून चालेल का. आता एक्सटर्नल टचिंगच्या वेळेला ॲडिशन होणार आणि इंटरनल टचिंगच्या वेळेला त्या 2 रॅडियसची सबट्रॅक्शन होणार. अगदी त्याचा प्रूफसुद्धा आपण सहज देऊ शकतो. आता प्रूफ म्हणजे की कसं प्रूफ करता येईल याला. हे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए पी प्लस ए असं सहज लिहिता येईल. डिस्टन्स पी ए इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू ए असं म्हणता येईल. डिस्टन्स पी ए ही मोठी त्रिज्या होणार. डिस्टन्स पी क्यू म्हणजे सेंटरमधलं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे आणि ही जी आहे ना छोट्याची त्रिज्या होणार, छोट्या सर्कलची त्रिज्या होणार, ती स्मॉल आर घेऊया. देअरफॉर आर मायनस आर, कॅपिटल आर मोठ्या त्रिज्येमधून लहान त्रिज्या वजा करूया म्हणजे त्यांच्या केंद्रामधलं अंतर येईल. डिस्टन्स इन बिटवीन 2 सेंटर्स, 2 केंद्रातलं अंतर. लहान वर्तुळाचं केंद्र क्यू आहे आणि मोठ्या वर्तुळाचं केंद्र हे पी आहे. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ही मोठी आहे, छोट्या वर्तुळाची त्रिज्या ही लहान आहे, म्हणून त्या दोघांची वजाबाकी होणार. इथं मोठ्या वर्तुळ आणि छोट्या वर्तुळ यांच्या त्रिज्येची बेरीज होणार. अगदी सोपी संकल्पना आहे. अगदी सोपा आणि छोटा असणारा हा 3.2 आहे. अगदी सहज आपल्याला गणितं सोडता येतील. बघूया तर मग गणितं काय म्हणतात बघा जरा. त्यातली उदाहरण क्रमांक 1 हा 3.2 मध्ये जाऊया आपण आता. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये एकदम इझी आहे आणि एकदम इझी असले तरीसुद्धा परीक्षेमध्ये पण याच्यावरचे सम्स आलेले आहेत. त्यामुळे ते सम्स तुम्ही सोडवायचे आहेत. हां, त्याची बेरीज, त्याचं बेरीज कधी करणार, वजाबाकी कधी करणार हे त्या प्रॉब्लेममध्ये दिलं जातं. तेव्हा आपण त्याचं ॲडिशन करूया किंवा सबट्रॅक्शन करूया आणि ते प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 3.2. 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडिया इज इक्वल टू रेडियस. त्यांच्या त्रिज्या आहेत ना, त्यांच्या रॅडीज अशा दिलेत बघा. त्यांच्या त्रिज्या, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आणि लहान वर्तुळाची त्रिज्या. आता 2 सर्कल्स आहेत आणि ते टच इंटरनली आतून स्पर्श करतात. आता आतून स्पर्श करणारं पहिलं वर्तुळ आहे. पहिल्या वर्तुळाची मोठी त्रिज्या ही स्मॉल त्रिज्या किती दिली बघा त्यांनी. स्मॉल त्रिज्या आहे 3.5 आणि मोठी त्रिज्या दिलेली आहे 4.8 आणि दे आर टचेस इंटरनली. नीट लक्षात घ्या, इंटरनल आणि एक्सटर्नल आतून स्पर्श करणारी वर्तुळे आहेत. पहिल्या गणितामध्ये एकाची त्रिज्या 3.5 आहे, दुसऱ्याची 4.8 आहे आणि ते एकमेकाला आतून स्पर्श करतात. तर त्यांच्या केंद्रामधलं अंतर कसं काढणार, किती असेल. ओरली लगेच तुम्ही उत्तर सांगू शकाल. एकदम सोपा प्रश्न आहे आणि सोपा असलं तरीसुद्धा असे सोपे प्रश्न एक्झामिनेशनमध्ये येणारसुद्धा आहेत आणि आपल्याला ते पडसे सोडताही येण्यासारखे आहेत. चला लवकर डिस्टन्स इन बिटवीन 2 सेंटर्स कसं काढूया. हां, ते सर्कल्स एकमेकांना आतून स्पर्श करतात. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स इन बिटवीन 2 सेंटर्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू कसं करणार सांगा. आता डिस्टन्स इन बिटवीन 2 सेंटर्स म्हणजे त्याच्यामधील केंद्रातील अंतर असं म्हणतो सरळ. केंद्रातील अंतर बरोबर कसं करायचं सांगा. मोठ्या रेडियसमधून लहान रेडियस मायनस करायचं का, ते आंतरस्पर्शी आहेत, आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. म्हणजे अशी फिगर आहे बघा, असे आहेत ते.
त्यामुळंच त्याचं सबट्रॅक्शन करावं लागणार. मोठी त्रिज्या 4.8 आहे मायनस स्मॉल त्रिज्या 3.5 आहे बघा, 3.5 आहे, यांची वजाबाकी करा 1.3. आता त्यांनी युनिट जर दिलं असेल सेमी म्हणले, आपण पण सेमी म्हणूया, सेंटीमीटर्स असं होणार, सेंटीमीटर असं उत्तर येणार. क्वेश्चन नंबर 2मध्ये काय सांगले बघा. आता क्वेश्चन नंबर 2मध्ये जाऊया जरा. हा क्वेश्चन नंबर 2. आता हे जे 2 सर्कल्स आहेत, 2 सर्कल्सच्या रेडियस दिलेले आहेत. 2 सर्कल्स, मोठी त्रिज्या दिल्या बघा. पहिली रेडियस मोठी आहे 5.5. ती मोठं त्याची तुलना करून तुम्ही लहान मोठेपणा ठरवू शकता. हे आहे 4.2 cm आहे. आणि सर्कल्स कसे टच करतात ते अगोदर बघा, मग फॉर्म वापरूया. दे आर टचेस एक्सटर्नली, इन धिस वे दे आर टचेस देअर इच अदर. देअर डिस्टन्स इन बिटवीन 2 सेंटर्स, केंद्रातील अंतर बरोबर डिस्टन्स इज इक्वल टू त्या केंद्रातील अंतर बरोबर. आता रेडियसचं काय करणार सांगा, बेरीज करणार आहे, कारण ते बाह्यस्पर्शी आहेत, ते एकमेकांना एक्सटर्नल टच करतात, अशा रीतीने ते छेदतात, अशा रीतीने स्पर्श करतात आणि मग ह्यांच्या त्रिज्यांच्या आपण बेरीज करणार आहोत. बेरीज काय काय दिले बघा. आता पुन्हा काय दिले बघा, 5.5 घेऊया प्लस 4.2 घेऊया, याचं ॲडिशन करा. बोला काय उत्तर येणार. हां बोला काय उत्तर येणार. 9.2 cm. 9.2 cm असं त्याचं अंतर, असं त्याचं उत्तर येणार. पुढच्या फिगरसाठी तुम्ही मात्र कंपास पेटी वापरून सर्कल काढणार आहात. तिथं प्रश्न काय दिला आहे बघा. इफ द रेडियस ऑफ 2 सर्कल इज 4 cm अँड 2.8 cm, ड्रॉ द सर्कल्स ॲज शोन इन इच अदर. म्हणजे ॲज सांगितल्या पद्धतीने तिथं आकृती काढायचे आहेत. एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेंटीमीटर घ्या, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 2.8 घ्या आणि ते एक्सटर्नल टच करता फिगर काढा आणि तुम्ही त्याच्या केंद्रातलं अंतर पण खाली लिहून ठेवा. काय येणार बघा बरं. आता पहिलं केंद्राचं अंतर म्हणजे पहिल्या त्रिज्या काय दिली बघा, 4 आणि 2.8. मोठं जे वर्तुळ काढणार आहे त्याची त्रिज्या किती घ्यायची आहे, 4 एक घ्या आणि 2.8 एक घ्या. आता त्याच्यामधलं अंतर किती होणार सांगा. हां बोला. 4.0 अँड 2.8 किती येणार बघा. हां 6.8 येणार. आता नंतर दुसरी फिगर अशी काढा, ती बाहेरचं वर्तुळ ह्याची त्रिज्या 4 घ्या आणि ह्याची आतली जी त्रिज्या घ्या, छोट्या वर्तुळाची स्पर्श करण्याची 2.8 घ्या. ते दोन्ही एकमेकांना एकाच बिंदूत स्पर्श करतील अशी फिगर काढा आणि त्याच्यामधलं अंतर तुम्ही काढा. जेव्हा तुम्ही बाह्यस्पर्शी वर्तुळ काढणार आहात तेव्हा रॅडियसचं बेरीज करणार आहात, त्रिज्यांची बेरीज करणार आहात आणि जेव्हा आंतरस्पर्शी काढणार आहात तेव्हा त्रिज्यांची वजाबाकी करणार आहात आणि मग त्याचं उत्तर तुम्ही काढणार आहात. असं आपण क्वेश्चन नंबर हा जो 3rd होता तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. तुम्हाला स्वतः त्याच्या फिगर्स काढायला सांगितलेत आणि त्याच्या खाली तुम्ही तिथे डिस्टन्स पण मांडा. सबट्रॅक्शन कधी करणार आणि ॲडिशन कधी करणार तेही तिथे लिहा. एक्सटर्नल आणि इंटरनल हा फिनॉमिना इथं समजून घ्यायचा होता. एकदम सोपे 3 प्रश्न होते बघा, सगळ्यांना सहज सुटतील. तुम्ही हे काम स्वतः वहीमध्ये पूर्ण करून घ्या. ओके, चला आपण क्वेश्चन नंबर 4मध्ये जाऊया. एकदम छोटा असं हे युनिट आहे. एवढं युनिट आपण आजच्या तासिकेमध्ये सगळं पूर्ण करूया. बाह्यस्पर्शी वर्तुळे, आंतरस्पर्शी वर्तुळे, केंद्रातली बेरीज कधी करणार नीट लक्षात घ्या. बाह्यस्पर्शी असताना बेरीज करायची आहे त्रिज्यांची आणि मग केंद्रातलं अंतर काढायचं आहे. आंतरस्पर्शी असताना त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी करायची आहे. मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करावी लागेल, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल आणि मग त्याच्या केंद्रामधलं अंतर मिळेल. असं बाह्यस्पर्शी आंतरस्पर्शी वर्तुळाच्या बाबतीमधले सोपे पण परीक्षेमध्ये येणारे प्रश्न, सोपे प्रश्नच परीक्षेमध्ये निवडले जातात. गणितातलं चॅलेंज टिकवण्यासाठी काही आव्हानात्मक प्रश्न तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये किंवा परीक्षेसाठीही विचारायचे असतात. पण ह्या सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला मनापासून कळणं गरजेचं आहे. त्यावर डिपेंडिंग आपण पुढच्या सगळ्या गोष्टी शिकत असतो. बघा आता त्याच्यावर डिपेंडिंग कशा गोष्टी आपण पुढं शिकत जात असतो, कसे आव्हानात्मक प्रश्न तयार होतात. आता मी मात्र कंपासचा न वापर करता फिगर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही कंपासचा फिगर काढताना, सर्कलचं फिगर काढताना कंपासचा वापर करणार आहात. मला जास्त वेळ नाही घालवायचा फिगर काढण्यामध्ये, म्हणून मी 4th सम कसं आहे बघा, फिगर दिलेली आहे त्यांनी. मला सर्कल काढण्याची बरीच प्रॅक्टिस आहे. सर्कल असल्यासारखं वाटेल तुम्हाला अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर प्रॅक्टिस ही माझी हातानं जास्त आहे कंपासपेक्षा. तुम्ही मात्र काय करायचं आहे, कंपासचा वापर करून, म्हणजे कंपास हा जो भाग आहे हा वापरूनच फिगर काढायची सवय ठेवा. नसेल तर नाण्याचा वापर करून, बांगड्याचा वापर करून आपल्याला करता येईल. हा कंपास, याचा वापर करून तुम्ही फिगर काढा. मी त्या ग्लासवरून ते स्लिप होतं, त्याला वेळ लागतो. मी बघितलं ट्राय करून फिगर काढून ठेवण्याचा, पण वेळ बराच लागतो. त्यामुळे मी हे बघा इथं पी आहे, फिगर कशी दिली बघा.
फिगर जरा नीट बघा ती. पी हे ह्याचं सेंटर आहे, क्यू हे ह्या सेकंड सर्कलचं सेंटर आहे. त्याच्यावरती हा बिंदू बघा इथं ए दिला आहे. त्याच्यानंतर इथं एक पॉईंट आहे बघा, हा पॉईंट हा असा आला आहे बघा, असा आला आहे. हे इथं असं आलं आहे बघा, बी. हां ओके, बी असं आलं आहे. इथं एक पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्या दोन लाईनचा. तो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टला त्यांनी काय नाव दिलं आहे बघा, आर असं नाव दिलं आहे इथं. आणि मग गिव्हन इन्फॉर्मेशन असं आहे, ते सर्कल्स मीट ॲट पॉईंट आर अँड देन प्रूव्ह दॅट ए पी इज पॅरलल वगैरे असं सांगितले त्यांनी. आणि मग काही सम्स त्यांनी आपल्याला विचारायला सोडवायला सांगितलेत. बघूया तर काय दिले बघा. ते सर्कल्स अशा रीतीनं मीट होत आहेत हे त्यांनी लिहिले, ते मी लिहित नाही आता. ह्या सर्कलकडे बघायचं आहे आणि काय प्रूव्ह करायचं आहे बघा. सेगमेंट ए पी प्रूव्ह करा की हा जो सेगमेंट आहे, रेख आहे, हा जो रेषाखंड आहे, रेषाखंड ए पी हा जो आहे तो पॅरललच असला पाहिजे कुणाला, बी क्यूला. हे प्रूव्ह करायचं आहे. सेकंडमध्ये हे दोन ट्रायंगल बघा कसं आहे. मी टॉपिक नंबर 1, 2, 3 कंप्लीट झाल्यानंतर ह्यातल्या आव्हानात्मक प्रश्न आपण एकत्रित घेणार आहोत. आपण पहिल्या लेसनचा भाग इथं वापरावा लागतो. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी आर. मूळ पुस्तकेतलं 3ही धडे एकमेकावर डिपेंडिंग असणारे असे. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत, म्हणजे पुन्हा आपल्याला सिमिलरिटी ह्या ट्रायंगलमध्ये जायचं आहे, ह्या टॉपिकमध्ये जायचं आहे. आणि थर्डला त्यांना अँगल फाइंड द अँगल आर क्यू बीचं माप काढायचं आहे. आर क्यू बीचं मेजरमेंट किती असेल ते काढायचं आहे. इफ जर हा अँगल पी ए आर आहे, पी ए आर हा 35चा असेल तर आपल्याला त्याची किंमत काढायची आहे. आता नाही, त्याचा विचार आपण लास्टला करूया. ओके, आता पहिली गोष्ट अशी आहे की हे पी ए पी हे ह्याला पॅरलल कसं असणार. आता ह्याचा विचार बघा कसा करायचा आहे. तुम्ही ह्या बऱ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत, म्हणजे तुम्ही ते लिहिणार आहात. कसं करूया, हा जो अँगल आहे बघा कसं, हा जो अँगल आहे समजा हा एक्स असेल तर हा सुद्धा एक्स असणार. का सांगा बरं, का सांगा. हे दोन्ही अँगल्स सेम असणार. लिहित असताना कसं लिहिणार तुम्ही, 3 अक्षरानं लिहायला पाहिजे, आता 1 अक्षरानं नको. हा जो अँगल आहे तेवढाच हा अँगल असणार. का असणार सांगा बरं. हा अँगल म्हणताना त्याचं नाव 3 अक्षरानं लिहिणं योग्य आहे. अँगल ए आर पी इज इक्वल टू अँगल बी आर क्यू बरोबर एक्स. का, दोन्ही सारखे आहेत, अपोजिट अँगल्स, विरुद्ध कोण आहेत. अगदी बरोबर. त्याच्यानंतर हे दोन्ही रेडियस आहेत बघा, हे आणि हे रेडियस ऑफ सेम ट्रायंगल. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे तो आयसोसेल झाला, म्हणजे समद्विभुज झाला. समद्विभुजच्या पायालगतचे कोण एकरूप असतात, म्हणजे हा पण कोण एक्स असणार. समजलं का बघा. हे आर क्यू जो आहे ना, आर क्यू आहे तो कोणा एवढा आहे सांगा बरं, बी क्यू एवढा आहे. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या दोन्ही सारखा असणार. म्हणून अँगल बी सुद्धा हा एक्स असणार. समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म, समद्विभुज त्रिकोण इन 9th स्टँडर्ड. समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात. झालं. हा एक्स असेल तर हा सुद्धाच बरोबर एक्स असणार. पुन्हा हे जे पी ए आहे ना, हे जे पी ए आणि पी आर दोन्ही सारखे असणार. पी ए आणि पी आर हे दोन्ही सारखे असणार. पुन्हा ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत बघा. म्हणजे पुन्हा हा समद्विभुज त्रिकोण झाला. पुन्हा याच्या पण पायालगतचे कोण एकरूप असणार. म्हणजे हे दोन्ही कोण, हे प्रत्येक कोण सारखा असणार. हा रेषा ह्या त्रिज्या जरी वेगळ्या असल्या तरी समद्विभुज त्रिकोण पायालगतचा कोण हा विरुद्ध कोण असल्यामुळे हे कोण सारखे असणार. म्हणजे पुन्हा ए सुद्धा हा एक्स अंशाचा येणार. आता सांगा तुम्ही, तुमच्यासमोर असं झालं पाहिजे, तुम्ही असं बघायचं आहे बघा. हा आहे हे बघा, असं तुमचं निरीक्षण असलं पाहिजे तर त्या कन्सेप्ट अधिक चांगल्या रीतीने क्लिअर होतात. हा आहे ए पी, हा ए पी आहे. त्यानंतर ही त्याची छेदिका झाली. हिता आहे बघा क्यू बी. एवढंच बघा फक्त. हा कोण आणि हा कोण सारखा आहे की नाही एवढंच बघा. अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू एक्स आहे. आता दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता जर त्यांचे बघा कुठले कोण आहेत, अल्टरनेट व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे, असं बघा, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे हा व्युत्क्रम कोण
एकरूप असतील, अल्टरनेट अँगल्स जर कॉन्ग्रंट असतील, व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर ह्या रेषा समांतर असतात. ह्या अल्टरनेट अँगल टेस्टनुसार वी हॅव प्रूव्ह दॅट ए पी इज पॅरलल टू द बी क्यू. हे अल्टरनेट अँगल ज्या वेळेला सारखेच आहेत, हे आणि हे विरुद्ध कोन ज्या अर्थी सारखे आहेत म्हणजे ह्या रेषा समांतरच असल्या पाहिजे. बाय अल्टरनेट अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर द पॅरलल लाईन्स. समांतर रेषा असण्यासाठी व्युत्क्रम कोनाची जी टेस्ट 9 स्टँडर्डमध्ये होऊन गेली होती, जर तुमच्याजवळ 2 रेषा असतील आणि त्यांचे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. म्हणून म्हणायचं आहे ए पी इज पॅरलल टू द बी क्यू. हा थोडासा भाग समजून घ्यायचा भाग होता याचा. विरुद्ध कोन, समद्विभुज त्रिकोण म्हणजे हे आणि हे सारखे आले आणि मग आपल्याला याचं उत्तर ठरवता आलं. ओके, असं हा भाग होता. आता ह्या 2 ट्रँगलचा विचार करा तुम्ही बरं. हा आणि ह्या कोणासारखा आहे, हा कोन या कोना एवढा आहे. ह्याचं एवढंच पुरेसं झालं आपल्याला की हे 2 ट्रँगल सिमिलरसुद्धा आले. आता हे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा इथं पुढं काय होणार बघा. आता ह्याचं प्रूफ हे आपोआप संपलेलं असतं. जरा फर्स्ट टॉपिकमध्ये जाऊया. आता फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटीमध्ये बघा कसं मांडतोय आपण. हे व्युत्क्रम कोन कसोटीचा वापर करून आपल्याला हे 2 कोन सारखे आहेत हा भाग एवढा समजला पाहिजे. मी तुम्हाला फिगरमध्ये एक्स म्हणून डिनोट केलं आहे बघा. तर हे दोन्ही विरुद्ध कोन, हा पण समद्विभुज त्रिकोण, हा पण समद्विभुज त्रिकोण. म्हणून आपण असं लिहूया आता इन ट्रँगल ए पी आर अँड ट्रँगल आर बी क्यू. हे जे ट्रँगल सांगितले त्यांनी तेच घ्यायचं फक्त. आता त्यातलं काय करूया. हा ए हा बी एवढा आहे, ह्यातला ए अँगल हा कोणा एवढा आहे सांगा बरं. हा कोणाशी एकरूप आहे बघा, अँगल बी एवढा आहे. नंतर हे दोन्ही अपोजिट कोन तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय म्हणूया सांगा. अँगल ए आर पी इज इक्वल टू इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल बी आर क्यू अपोजिट अँगल्स. ह्या टेस्ट मगाच्यानुसार हे दोन्ही व्युत्क्रम कोन म्हणून आपण सारखे आहेत. ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत. आता हे अल्टरनेट अँगल म्हणून घेऊ शकतो. व्युत्क्रम कोन असं लिहा. ह्या 2 लाईन्स पॅरलल आल्या त्यामुळे हे व्युत्क्रम कोन एकरूप झाले. हे 2 विरुद्ध कोन झाले. हां, आता सांगा ना या त्रिकोणातला हा कोन या कोना एवढा आहे. ह्या 2 रेषा पॅरलल झाल्यानंतर हे 2 अँगल सारखे आहेत कारण ते व्युत्क्रम कोन आहेत. ओके, आणि हे तर विरुद्ध कोन आहेत. म्हणजे सांगा या त्रिकोणातला हा कोन या कोणाशी एकरूप आहे, हा कोन या कोणाशी एकरूप आहे. म्हणजे हा जो ए पी आर नावाचा ट्रँगल आहे, ए पी आर हा ट्रँगल कुठल्या ट्रँगलला सिमिलर असणार. ट्रँगल ए पी आणि क्यू आपोआप येणार बघा. म्हणून ट्रँगल ए पी आर सिमिलर टू द ट्रँगल आर क्यू बी. नीट लक्षात घ्या इथलं एच्या करस्पॉन्डन्सी बी बरोबर आहे बघा. ए हा पी हा क्यू सी आहे बघा असणारच. आणि आर कोन हा 2दा येणार, ए आर पी आणि बी क्यू आर. हा जो कॉमन अँगल होता, हा जो विरुद्ध कोन होता तो मध्ये येणार. टेस्ट कोणती झाली सांगा आता. ए टेस्ट, कोको कसोटी. लर्निंग कसं सुरू झालं बघा. मगाशी हे 2 विरुद्ध कोन आणि ह्या 2 बाजू सारख्या म्हणून हे सारखे म्हणून ह्या पॅरलल लाईन्स आल्या. पॅरलल लाईन आल्यानंतर हे दोन्ही कोन सारखे आले व्युत्क्रम कोन म्हणून. हे विरुद्ध कोन म्हणून आहेत तसे घेतले. एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनाशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण कोको कसोटीनुसार ए टेस्टनुसार सिमिलर असतात. अशा रीतीने ह्याची सिमिलरिटी संपली. म्हणजे सर्कलमध्ये सुद्धा फर्स्ट टॉपिकचा फिनॉमिना कॉन्ग्रुएंट अँगल ए टेस्ट सिमिलरिटी ही तिथे येणार आहे. सेकंड टॉपिकमध्ये सुद्धा फर्स्ट येतो, थर्डमध्ये सुद्धा फर्स्ट येतो. पुढं अजून एकदा ही सिमिलरिटी पुढच्यामध्ये पुन्हा येणार आहे. तेव्हा आपल्याला अल्टरनेट अँगल्स ह्या सगळा फिनॉमिना आपण एकत्रित वापरायला पाहिजे. आता हा जो पी ए आर नावाचा कोन आहे, आता ह्याच वरून हीच बेसिक कन्सेप्ट इथं आहे. इथं बघा आता त्यांनी पी ए आर पी काय दिले बघा. पी ए आर हा जो कोन आहे हा 35चा घ्यायला सांगितला आहे. हा 35चा असला ह्या 2 बाजूसारखे हा पण 35, ह्याचा अपोजिट अँगल पण 35 येणार, हे पण 35 येणार. एक्सची किंमत 35 घ्यायला सांगितले. आणि काढाय काय सांगितले बघा. पी ए आर 35 आहे आणि आर बी क्यू काढायला सांगितलं आहे. कहीं पे निशाणा कहीं पे निगाह. हे 35 हे 35 अपोजिट अँगल 35 म्हणून हे पण 35. ह्या 2 पॅरलल लाईन्स आहेत हे प्रूव्ह केलं आपण. अल्टरनेट अँगल नक्की सारखे असणार. त्यामुळे ऑल 35 झाले. आणि काढाय काय सांगितले बघा. आर बी क्यू हा अँगल काढायला सांगितलं आहे. पुन्हा आपण 9th स्टँडर्डमध्ये जाऊया. सांगा बरं उत्तरेचं तोंडी कसं काढणार आता. हा कोण पाहिजे आर क्यू बी हा कोण काढायला सांगितलं आहे. कसं काढणार सांगा आता. हे अल्टरनेट अँगल्स आणि ए टेस्ट समजली का बघा. आता तुम्हाला 9th मधला केवळ फक्त मी असं म्हणतो आता या ट्रँगलमध्ये चला
या ट्रायंगलमध्ये जाऊया आपण. ह्या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचे ॲडिशन किती असणार? ट्रायंगलच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असणार? बोला. हा 100 त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज किती असणार? 180. त्यातलं मी डायरेक्ट काय घेतो बघा, हा जो कोण आहे तो 35 अंशाचा आहे, हा कोण 35 अंशाचा आहे, आणि त्याच्यामध्ये एक कोण जो आपल्याला शोधायचा आहे तो बघा RQB आहे बघा. म्हणजे हा ट्रायंगल तयार झाला. इन ट्रायंगल RQB ह्या तिघांची बेरीज असणार आहे 180 अंश असणार आहे. ही प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाचा गुणधर्म. ह्यात किमती भरूया. 35 आणि 35 70 झाले. 70 अधिक RQB बरोबर 180 येणार. म्हणून कोण RQB बरोबर 180 वजा 70 किती येणार सांगा? लास्ट उत्तर तुमचं 180 वजा 70 करेक्ट. किती येणार सांगा? 110. परत एकदा नीट समजलं का बघा. इथं हा एक्स पण साईड्स इक्वल, दोन समद्विभुज त्रिकोण, एकरूप बाजूसमोरचे कोण, म्हणून हा एक्स म्हणून हे दोन लाईन्स पॅरलल आल्या. पॅरलल लाईन आल्यामुळे अल्टरनेट अँगल पुन्हा सारखे झाले, विरुद्ध कोण सारखे झाले, म्हणून ते ट्रायंगल सिमिलर झाले. आता पुन्हा एक किंमत 35 हा या तिघांची बेरीज असणार आहे 180. 180मधून 70 गेले. अशा रीतीनं आपल्याला याचं उत्तर आलं 110. असं हे यातलं 4th एक्झाम्पल होतं. सोपं होतं. आणखीन एक एक्झाम्पल आहे, तेवढं पूर्ण करूया. म्हणजे आपल्याला हा एक्झरसाईजमध्ये एकच गणित आहे, तेवढं पूर्ण झालं की हा एक्झरसाईज संपेल. पुन्हा एकदा करा जरासं, पुन्हा एकदा ऐका हे सगळं, पुन्हा एकदा समजून घ्या. म्हणजे तुम्हाला ही संकल्पना क्लिअर होईल. निश्चित सोपं आहे. थोडासा फक्त विचार करायला लागतो. काही प्रॉपर्टीज पूर्वीच्या वापराव्या लागतात, काही गुणधर्म आधीची माहिती असाव्या लागतात. जरा मनापासून समजून गेलात, लिखाणचं टेन्शन घेऊ नका. ट्राय टू अंडरस्टँड, समजून घ्या. म्हणजे नंतर तुम्हाला रिप्रेझेंटेशन होता येईल, रिप्रेझेंट करता येईल. मांडणीपेक्षा नॉलेज महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा समजून घ्या आणि मग तुम्हाला रिप्रेझेंटेशन स्किल हे दुसऱ्या टप्प्यामध्ये क्लिअर करून घ्या. ओके. 3.2 मधलं लास्ट सम आहे. आता बघूया काय सम आहे बघा. ते लास्ट सम पुन्हा फिगर दिलेली आहे. 2 सर्कल्स आहेत, ते आर टच एक्सटर्नली टू इच अदर. आणि मग आपल्याला तो प्रश्न म्हणजे तारांकित महत्त्वाचा थोडासा विचार करायला लावण्यासारखा असाही त्याचा अर्थ असतो. तारांकित प्रश्नसुद्धा थोडेसे आव्हान त्याच्यामध्ये असतं. ते समजलं की आव्हान निघून जातं. समजोपर्यंतच आव्हान असतं फक्त. त्या प्रश्नाचा अर्थ समजला की बस झालं. बघा असे एक लाईन काढून ठेवतो अगोदर. त्यांनी काढलेले त्या लाईनला टच करणारे, ती लाईनला टच करणारे म्हणजे ते टँजंट, कॉमन टँजंट आहे बघा त्यांची. एक सर्कल आहे, सेकंड एक सर्कल आहे. आणि त्या सर्कलच्या बद्दल हे टच, त्या लाईनलाही टच करतं आणि सर्कल हे टचिंग सर्कल्स पण आहेत. आणि पुन्हा हे कॉमन टँजंट असणारं एक सर्कल आहे. जरासं फिगर मी ॲडजस्ट करून देतो, दुरुस्त करून देतो जरासं. सर्कल निदान सर्कल सारखं तर वाटू द्या, नाहीतर जिकडं सर्कल तिकडं सर्कल व्हायला लागेल. ओके. थोडंसं समजून घ्या. ही कॉमन टँजंट, हे एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आहेत अशी 2. दे आर टचेस एक्सटर्नली. त्याच्यानंतर इथं ए आहे बघा. इथं कॉमन टचिंग पॉईंट पण दिला आहे त्यांनी, ई दिला आहे बघा. इथं जो सेंटर आहे तो बी आहे. त्याच्यानंतर इथं नाव आहे, कॉमन टँजंटचं नाव आहे CD, सामायिक स्पर्शिका दोन्ही वर्तुळाची. आणि याच्यानंतर बघा, द सर्कल विथ सेंटर ए अँड बी टच ॲट पॉईंट ई, एल इज कॉमन टँजंट. एल ह्या CDचं नाव, सी एन पॉईंट्स आहे त्याचं एल हे नाव दिले. एल कॉमन टँजंट आहे. टचेस रेडियस ऑफ द सर्कल्स आर द 4 cm. हे स्मॉल आहे ते 4 घेऊया आणि ग्रेटर आहे ते 6 घेऊया. हे 4 घेऊया आणि ही ग्रेटर रेडियस आहे ना, ही मोठी, ही 6 आहे. हां, तर असेल तर फाइंड द लेंथ CD. ह्या CDची लांबी आपल्याला शोधायला सांगितली. CDची लाईन अशी शोधायला सांगितली. ह्यातला अतिशय महत्त्वाचा भाग कोणता आहे बघा. सगळ्या फिनॉमिनाजना कसं यूज करायचं, इथं कसं वापरायचं असतं, कोणता भाग महत्त्वाचा राहतो.
जर असं कन्स्ट्रक्शन येतं याच्यामध्ये, ह्या सी डीची लेंथ आपल्याला काढायची आहे. थोडं समजून घ्या, थोडंसं कळेल बघा, थोडं कसं होत जाईल. तर AE हा जो भाग इथं राहतो, हे AEB हे एक्सटर्नल टचिंग सर्कल्स आले. हे दोन सर्कल्स एकमेकांना एक्सटर्नल टच करतात. हे झालं असं थोडंसं तिरकं होणार आहे ते. त्याच्यानंतर मी 4 हे रेडियस आहे ना, याच्यातून 4 होणं मी असं बरोबर कन्स्ट्रक्शन असं करतो बघा. हा असं इथलं स्पर्शिका टँजंट इथं, म्हणजे हा आता आयत झाला. ABCDE ABCDEF किंवा इथं P नाव घेतो मी आता. हा पण अँगल 90 झाला. लक्षात घ्या, गणित कसं समजून घ्यायचं आहे बघा. थोडंसं चॅलेंज का ठेवलं आहे, हे 4 CM आहे. हे स्पर्शिका हा जो अँगल Cचा आहे तो 90चा असणार. तेवढाच अँगल D हा पण 90चा असणार, कारण रेडियस परपेंडिक्युलर द टँजंट. स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंबरूप असते. त्यानंतर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण हे असं कन्स्ट्रक्शन केलं आहे, ही रचना केलो आहे, हे सुद्धा दोन्ही परपेंडिक्युलर, त्यामुळे तो रेक्टँगल बनला असा. ओके, हे काढताना असं होणार आहे. आता हे एकरेसी आहे. हे सेकंड रेडियस किती आहे सांगा, 6 आहे. ही 4 आहे. हा कन्स्ट्रक्शनमुळं हा जो होणार हा रेक्टँगल होणार बघा. कुठला, CAPD हा आयत होणार. हा आयत होणार. हे प्रत्येक कोण याचा 90 अंश काढला आहे. पण ह्याच्या समोरासमोरच्या बाजू सारख्या येणार आहेत. हे 4 म्हणजे हे पण 4 येणार आहे. पण टोटल जी रेडियस आहे याची सेकंडची बिग रेडियस आहे ही 6 आहे. म्हणजे हे किती राहिले सांगा की आता 6. हे टोटल 6 - 4 = 2 होणार. आता पुन्हा एक गंमत इथं अशी होती, व्हॉट इज डिस्टन्स AB, हे एक समजून घ्यायचं होतं. डिस्टन्स AB ते एक्सटर्नल टचिंग सर्कल. डिस्टन्स AB म्हणजे केंद्रातलं अंतर त्या दोन रेडियसच्या बेरजे एवढं असतं. मोठा रेडियस किती आहे सांगा, 6 आहे. आणि छोटी रेडियस हे किती आहे बघा, 4 आहे. हे रेडियस 10 होणार. हा एक टोटल भाग महत्त्वाचा होता. हे डिस्टन्स असणार आहे, हे 10 असणार आहे. डिस्टन्स AB = 10. आता आपलं गणित पूर्ण झालं. काय गणित पूर्ण झालं? आता फक्त आपण जरी सर्कलमध्ये असलो, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण फर्स्ट टॉपिकमध्ये गेलो, आता पुन्हा आपण सेकंड टॉपिकमध्ये जाणार आहोत. इन राईट अँगल ट्रायंगल, हे बघा राईट अँगल ट्रायंगल APB, इन right angle triangle APB. इथं राईट अँगल ट्रायंगलमधला हायपोटेनिस माहिती आहे, एक साईड माहिती आहे, आणि रिमेनिंग साईड आपल्याला काढायचं आहे. कुठलं प्रमेय वापरणार? कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग. ते तुम्ही लिहा आता. कर्णवर्ग बरोबर म्हणजे कुणाचा वर्ग घेणार सांगा आता, हा 90चा अपोजिट 10². ह्याला तात्पुरता आपण x म्हणूया. x² + 2चा वर्ग होणार बरोबर. 100 x² अधिक 4, 100 - 4 बरोबर x² बरोबर. पुढे जाऊया आता. x² किती आला सांगा आता, x² बरोबर 96 आलं बघा. 96, 100 - 4, ह्याचं स्क्वेअर रूट घेऊया 96. आता हे प्युअर सरळ आहे आणि त्याला आपण मिक्सड सरळ करूया. 16च्या टेबलमध्ये बघा, 16 सख्ख 96, 16चं वर्गमूळ 4 वर्गमुळात 6, हे येणार आहे 4 वर्गमुळात 6. हे येणार आहे कुणाचं आन्सर आलं आपलं, APचं आलं. इन राईट अँगल ट्रायंगल APB बाय पायथागोरस थेरम, कर्णाचा वर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग, हे भरलं, हे AP आलं. आणि सांगा AP हा कोणा एवढा असणार आता, CD एवढा असणार. आणि CDची लांबी, म्हणून CDची लांबी इथं येणार आहे. काय उत्तर येणार सांगा त्याचं, 4√6. बघा आन्सर 4√6 cm. हा AP आहे तेवढाच हा असणार, म्हणून CDची लांबीसुद्धा इथं आन्सर लिहिणार आहे तुम्ही 4 × √6. असं हे एक्झाम्पल होतं. पुन्हा एकदा केंद्रातलं रेडियसचं बेरीज झालं हे, आणि हे परपेंडिक्युलर असल्यामुळं हा आयत झाला, आणि याची किंमत आपल्याला 4 वर्गमुळात 6 आली. अशा रीतीनं हा जो CD सेगमेंट आहे त्याची लांबी आपल्याला काढता येईल. तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा हे सम सोडवायचं आहे. जरी ते तारांकित असलं तरी सोपं आहे, आणि तुम्ही सगळ्यांनी सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करूया. सर्वजण अतिशय चांगल्या रीतीचं सहकार्य करत आहात. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळं वाढवत आहात आपलं गणित मैत्री परिवार, त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. अजून कोणाला मित्रांना सांगायचं असेल तर जरूर सांगा. सर्वांनी आमचं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आमची लिंक बघा. नीट काळजीपूर्वक अभ्यास करत राहा. मी तुमच्याबरोबर आहे, तुमचे शिक्षक तुमच्याबरोबर आहेत. ओके.
सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी हा एक्झरसाईज पुन्हा एकदा सोडवायचा आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक टू स्टडी 3.2. पुन्हा आपण लवकरच पुढच्या अभ्यासामध्ये भेटूया. ओके बाळांनो, सर्वांना बेस्ट ऑफ लक. ओके.